आणि यानंतर आपण पाहतोय राजकीय वर्तुळात सध्या वेगवेगळ्या हालचाली सुरू आहेत आणि आता महायुती संदर्भातच याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत। नुकतीच नागपुरात महायुतीच्या तिन्ही पक्षांची बैठक झाली, ज्यामध्ये प्रत्येक जागेचा स्वतंत्र विचार करण्यात येणार असल्याचा निर्णय झालाय। तर एक दिवसाआड जागा वाटपाचं हे सूत्र ठरवण्यासाठी कुठे कुणाचा किती प्रभाव आहे यावर बैठकांमध्ये चर्चा होणार आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारी कामाला गती देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना त्यांच्या पक्षाचे अन्य नेते विधानसभेच्या एकेका जागेवर परस्परांशी चर्चा करतील। जवळपास 4 ते 5 बैठकांमध्ये राज्यातील 288 जागांचा आढावा घेण्यात येणार आहे। तर विधानसभेच्या जागा वाटपामध्ये जिंकण्याची शक्यता अधिक त्या पक्षाला ती जागा असं सूत्र निश्चित झाल्याचंही कळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात सकाळच्या संपादिका मृणालिनी ननीवाडेकर यांच्याकडून। मृणालिनीजी, आपण पाहतोय जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत आणि प्रत्येक जागेचा विचार करण्यात येतोय, कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे? महाविकास आघाडीने गेल्या काही दिवसांमध्ये प्रचारात आघाडी घेतली आहे आणि सत्ताधारी युतीच्या विरोधात त्यांनी बऱ्यापैकी वातावरण तयार केलेलं आहे, याचा अंदाज महायुतीला आलेला आहे। आता हा टप्पा ओलांडायला आमच्या किती जागा तुमच्या किती जागा या वादात न पडता जिंकू कोण शकेल हा एक क्रायटेरिया लावायचा ठरलेला आहे। यामुळे 288 जागांवर प्रत्येक जागेचा कीस पाडून तिथली परिस्थिती महायुतीचे नेते लक्षात घेणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं असं आहे, महाविकास आघाडी राजकारण जरी करत असतील तरी महायुती विकास योजनांवर कमालीचा भर देईल। प्रत्येक नागरिकापर्यंत विकास पोहोचला तर आम्ही जिंकू शकू आणि मग त्या पार्श्वभूमीवर 288 मतदारसंघात उमेदवार कोणता द्यायचा याबद्दल अत्यंत सविस्तर चर्चा होईल। ती लवकर होईल, पण ती प्रत्येक जागेला घटक मानून होईल। सरसकट आम्ही 80 तुम्ही 110 असे होणार नाही। अगदीच धन्यवाद मृणालिनीजी, साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। आपण पाहतोय एकूणच महायुती आता प्रत्येक जागेचा स्वतंत्र विचार करणार आहे आणि त्याचा कसा फायदा आता जागा वाटपाच्या सूत्रामध्ये होतो ते आगामी काळात आपल्याला कळणारच आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या या घडामोडींना मात्र वेग आल्याचं आपण पाहतोय।